मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, तिरुपती, त्र्यंबकेश्वर किंवा अशा तीर्थक्षेत्रावर लाखो लोक टकली का करतात? ही फक्त एक परंपरा नाही, यामागे आध्यात्मिक, मानसिक आणि आरोग्याची सुद्धा कारणे आहेत. हिंदू परंपरेमध्ये असं मानलं जाते की केस अहंकार आणि मोहाचं प्रतीक आहे. त्यामुळे मुंडन केल्यामुळे माणूस अहंकारापासून मुक्त होतो, असं हिंदू धर्मामध्ये आहे. मुंडन करणे हा एक हलकेपणाचा आणि समाधानाचा अनुभव मानला जातो. मित्रांनो, टकली केल्यामुळे पूर्णपणे टाळू आपली स्वच्छ होते आणि साचलेली धूळ, तेल आणि कोंडा पूर्ण निघून जातो. आपल्या सर्वांनाच माहित आहे की पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने टकली केली जाते. तर पावसाळ्यामध्ये यामुळे टकली केली जाते कारण पावसाळ्यामध्ये जास्त ऊन नसतं, दमट वातावरण असतं, थंड वातावरण असतं आणि जेणेकरून एक फ्रेश वारं डोक्याला लागतं. ज्या नसा आहेत डोक्यामधल्या त्या फ्रेश होतात. आणि डॉक्टर्स पण सांगत असतात की वर्षामध्ये एकदा टकली करणे खूप महत्वाचे असते आणि त्यातल्या त्यात जर टकली पावसाळ्यामध्ये केली तर ते अजून फायदेमंद असते. अनेक जण म्हणतात की टकली केल्यानंतर नवीन केस येतात, घनदाट केस येतात, पण याला ठोस वैज्ञानिक आधार अजून भेटलेला नाही. केसांची वाढ प्रामुख्याने आपल्या पोषणावर अवलंबून असते. मॉडर्न इंडियामध्ये टकली करणे म्हणजे एक फ्रेश स्टार्ट करणे असं पण मानलं जातं. टकली करणं म्हणजे एक स्वच्छ, सुंदर आणि समाधानाचं कारण मानलं जातं. टकली केल्यामुळे जे काही डोक्यामधली गरमी असते ती पूर्णपणे बाहेर पडते आणि आपल्याला एक रिअल नॅचरल ऑक्सिजन भेटतो. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही टकली केली नसेल तर तुम्ही टकली करू शकता. हे मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो. हा टकलीचा अनुभव तुम्ही वर्षातून एकदा तरी घ्यावंच, असं माझं नाही तर डॉक्टरांचं म्हणणं आहे. जर मित्रांनो तुम्ही जर टकली केलीच तर जास्तीत जास्त काय होईल, तुमचे मित्र एवढंच म्हणतील तुम्हाला की टकलं टकलं बुंदी खाऊन लकलं.